हा पदार्थ सर्वांनाच आवडत असेल ना. आणि बाकरवडी म्हटलं की पहिलं नाव डोळ्यासमोर येतं चितळे बंधू बाकरवडी. तर तशाच स्टाईलची बाकरवडी आपण घरी बनवायचा प्रयत्न करूया. त्यांच्या चवीला तोड नाही हे नक्कीच. तरी पण तर त्यासाठी मी काय केलेलं आहे, सगळ्यात आधी आपल्याला कणिक मळून घ्यायची आहे. मी घेतलं आहे 1 वाटी मैदा आणि पाव वाटी बेसन. त्याच्यामध्ये घातला आहे ओवा आणि तेलाचं मोहन. मोहन घातल्यामुळे बाकरवडीची पारी एकदम खुसखुशीत होते. तर अशा पद्धतीने आपल्याला सगळ्यात आधी तेल पूर्ण पिठाला चोळून घ्यायचं आहे. हे बघा, अशा पद्धतीने जोपर्यंत पिठाचा असा शेप फॉर्म होत नाही तोपर्यंत आपल्याला व्यवस्थित हे मोहन चोळून घ्यायचं आहे. त्यानंतर थोडं थोडं पाणी घालून आपल्याला कणिक मळून घ्यायची आहे. एकदम घट्टसर कणिक मळायची आहे. अजिबात ती सॉफ्ट नाही झाली पाहिजे, नाहीतर बाकरवड्या मऊ पडतील थोड्या दिवसानंतर. तर अशा पद्धतीने आपल्याला कणिक टाईट मळून घ्यायची आहे, जितकी शक्य असेल तितकी. आणि वरतून तेल वगैरे सध्या लावायची गरज नाही. ही कणिक व्यवस्थित मुरून घ्यायची आहे आपल्याला. हे बघा, तुम्ही बघू शकता याची कन्सिस्टन्सी. अशा पद्धतीने आपल्याला ही कणिक हवी आहे आणि झाकून ठेवायचं आहे साधारणपणे 15 ते 20 मिनटं कमीत कमी. तोपर्यंत सारण बनवून घेऊया. मी घेतली आहे नॉर्मल शेव, लाल तिखट, काश्मीरी लाल तिखट, त्याच्यानंतर तीळ, बडीशेप, धने जिरे पावडर, कसुरी मेथी, गोडा मसाला, हळद, जिरे, आमचूर पावडर, ओवा आणि डेसिकेटेड कोकोनट. तर सगळ्यात आधी आपल्याला काय करायचं आहे, डेसिकेटेड कोकोनट आहे ते आपल्याला पॅनमध्ये घालायचं आहे. हे आपल्याला लो फ्लेमवर भाजून घ्यायचं आहे. त्याबरोबरच मी याच्यात घालत आहे बडीशेप, जिरं, पांढरे तीळ, कसुरी मेथी. हे सर्व जिन्नस आपल्याला भाजून घ्यायचे आहेत व्यवस्थित. हे बघा, अशा पद्धतीने एकदम खूप जास्त ब्राऊन नाही करायचे आहे, थोडेसे त्याला रंग बदलेपर्यंत भाजून घ्यायचे आहेत. आणि सगळे मसालेही मिक्सर जारमध्ये घालायचे आहेत आणि रोस्ट केलेले पदार्थ या सगळ्याची भरड काढून घ्यायची आहे. खूप एकदम बारीक पावडर करायची गरज नाही आहे, थोडीशी भरड काढून घ्यायची आहे. हे बघा, अशा पद्धतीने. आणि सगळे जिन्नस आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचे आहेत. यामध्ये मी वरतून घालत आहे तेलामध्ये थोडीशी फ्राय केलेली कोथिंबीर. कोथिंबीर आपल्याला अशीच नाही घालायची आहे. कोथिंबीर जर तुम्ही रॉ नॉर्मल घातली तर त्याच्यामध्ये काय होईल, ती बाकरवडी खूप जास्त काळ टिकणार नाही. त्यामुळे मी तेलामध्ये थोडीशी परतून घेतलेली आहे कोथिंबीर आणि नंतर ह्याच्यामध्ये घालत आहे. त्याची चव खूपच छान लागते. तर हे आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे. मीठ घालायचं आहे चवीनुसार. आणि त्यानंतर ही जी माझ्याकडे पिवळी नॉर्मल शेव आहे त्याला मी थोडंसं असं चुरून घेत आहे आणि ते मी ह्याच्यामध्ये घालत आहे. खूप अशी अख्खी अख्खी जर तुम्ही घातली तर आपण बाकरवडी जेव्हा करायला घेऊ तेव्हा ती फाटू शकते. त्यामुळे अशा पद्धतीने थोडीशी त्याला चुरून घ्यायची आहे आणि यामध्ये मिक्स करायचं आहे. हे सगळे जिन्नस व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आपल्याला जी आपण कणिक साईडला ठेवली होती ती व्यवस्थित एकदा एकसारखी करून घ्यायची आहे, मळून घ्यायची आहे. आणि त्यानंतर काय करायचं आहे, त्याचे थोडे थोडे छोटे छोटे पोर्शन्स घ्यायचे आहेत आणि ते खलबत्त्याचा बत्ता असतो ना त्याने असं थोडंसं कुटून घ्यायचं आहे. जेणेकरून काय होतं ना, आतमध्ये अशा काही छोट्या बारीक गुठळ्या वगैरे जरी राहिल्या असतील तरी त्या मोडून निघतील आणि आपल्याला त्याची पोळी लाटायला सोपी जाईल. कारण ही कणिक सैलसर नसते, थोडीशी दाट असते, घट्ट असते. त्यामुळे ते मळायला आणि त्याची पोळी करायला थोडंसं हार्ड असतं. तर अशा पद्धतीने आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे. जेवढी मोठी शक्य होईल तेवढी मीडियम थिकनेसची असायला पाहिजे. त्यानंतर मी हाताने थोडंसं पाणी लावून घेत आहे जेणेकरून सारण याला चिटकून राहील. पाण्याऐवजी तुम्ही चिंचगुळाची पेस्टही वापरू शकता. जर तुम्ही चिंचगुळाची पेस्ट वापरत असाल तर मसाल्यांमध्ये आमचूर पावडर नका घालू, नाहीतर दोन्ही पदार्थ आंबट होतील. अशा पद्धतीने सगळं जे सारण आपण तयार केलं होतं ते या पोळीवर इक्वली स्प्रेड करून घ्यायचं आहे व्यवस्थित एकदम. आणि थोडंसं प्रेस करत जायचं आहे जेणेकरून आपलं जे पारी आहे बाकरवडीची त्याला ते व्यवस्थित चिकटेल, ते तळणीमध्ये सुटणार नाही किंवा निघणार नाही. त्यामुळे मी काय करत आहे, पावभाजी मॅशर जे आहे ना त्याच्याने अशा पद्धतीने दाबून घेत आहे जेणेकरून ते व्यवस्थित कणकेला चिकटून राहील. चला तर मग अशा पद्धतीने कडा ज्या आहेत ना त्या आपल्याला थोड्याशा मोकळ्या सोडायच्या आहेत जेणेकरून तिकडे आपण फोल्ड करू शकू. त्याच्यामध्ये सारण येणार नाही, नाहीतर ही वडी प्रॉपरली फोल्ड केली जाणार नाही. हे बघा, अशा पद्धतीने सगळ्यात आधी आपल्याला कडा वळून घ्यायच्या आहेत, आतमध्ये फोल्ड करून घ्यायच्या आहेत. हे बघा, अशा पद्धतीने याचा आपल्याला जेवढा शक्य होईल तेवढा टाईट रोल वळून घ्यायचा आहे. हे बघा, अशा पद्धतीने, जेणेकरून आहे ना तळणीमध्ये ते सुटायचे चान्सेस कमी असतील. आपल्याला थोडंसं ते व्यवस्थित प्रेस करून घ्यायला लागणार आहे. हे बघा, अशा पद्धतीने जेवढा पॉसिबल आहे तेवढा टाईट रोल याचा वळून घ्यायचा आहे आपल्याला. आणि सगळ्यात शेवटी जो वरचा फोल्ड असतो तोही आपल्याला फोल्ड करून घ्यायचा आहे.
जेणेकरून त्या साईडने कोणतंही सारण बाहेर येणार नाही. थोडंसं ट्रिकी आहे, हे थोडंसं कठीण काम आहे, बट नक्की एकदा घरी ट्राय करून बघा. खूपच चविष्ट लागतात या वड्या. नक्की ट्राय करून बघा. हे बघा, अशा पद्धतीने आपला रोल बनवून झाला आहे. मी अजूनही थोडासा त्याला वळून घेतलेला आहे हाताने, जेणेकरून ते सारण असं एकसारखं होईल वडीमध्ये आणि शक्यतो बाहेर येणार नाही. तर अशा पद्धतीने आपल्याला वड्या कापून घ्यायच्या आहेत. आणि वड्या कापल्यानंतर मी थोडंसं त्याला प्रेस करून घेत आहे, जेणेकरून सारण ते व्यवस्थित आतमध्ये बसेल. हे बघा, अशा पद्धतीने सगळ्या वड्या आपल्याला करून घ्यायच्या आहेत. तुम्ही बघू शकता, दिसायलाच किती छान टेम्पटिंग दिसत आहेत या, आणि खायला खूपच मजा येते. ऑब्व्हियसली चितळे बंधू बाकरवडी सगळ्यांनाच आवडते, पण जेव्हा तुम्ही घरी अशा पद्धतीचे स्नॅक्स बनवता ना, ते तुम्ही खूप क्वांटिटीमध्ये बनवू शकता आणि खायचं सॅटिस्फॅक्शन वेगळंच असतं. तर अशा पद्धतीने एकदा झाल्यानंतर आपल्याला तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे आहे, डीप फ्राय. आणि त्यासाठी काय करायचं आहे, तेल खूप तापवून घ्यायचं आहे. त्यानंतर त्याला मीडियम फ्लेमवर ठेवायचं आहे. आणि वड्या जेव्हा आपण टाकतो त्याच्यानंतर त्या वड्या अजिबात तेलामध्ये हलवायच्या नाही आहे, जोपर्यंत असा त्याला सोनेरी रंग येत नाही आणि त्यातलं सारण आतमध्ये फिक्स होत नाही तोपर्यंत. त्यानंतर तुम्ही त्याला थोडंसं खेळवून दोन्ही साईडने सगळीकडनं व्यवस्थित एकसारख्या फ्राय करून घेऊ शकता. पण जर तुम्ही त्याला उलटवायची किंवा हलवायची घाई केली तर त्यातलं सारण सगळं बाहेर येऊ शकतं. तर तसं आपल्याला करायचं नाही आहे. तुम्ही बघू शकता किती छान परफेक्ट तळल्या जात आहेत या बाकरवड्या. हे बघा, तयार आहेत. याच्यापेक्षा असं तळायच्या नाही, कारण त्या गरम असताना आतून अजून थोड्याशा शिजत राहतात. त्यामुळे गरम गरम या हवाबंद डब्यामध्ये पॅक करायच्या नाही. मस्त कुरकुरीत बाकरवड्या तयार आहेत. यूट्यूब मराठी रेसिपीजला नक्की सबस्क्राईब करा आणि मला कमेंटमध्ये सांगा कशा झाल्या होत्या.